राम राम मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज आपण आलो आहे आमच्या आदिक्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या गावाला, तसेच आमच्या अकोले तालुक्यातील अतिशय प्रसिद्ध असणाऱ्या बीजमाता ममता मावशी भांगरे यांच्या घरी. सोबत आमच्या गावचे सरपंच पंढरीनाथ भवारी, आमचे भांगरे काका. नमस्कार. तसेच एकदम साध्या बोळ्या असणाऱ्या आमच्या ह्या ममता मावशी. तर दादा, मला एक सांगा का हा जो मांडव आहे एकदम भारी दिसतोय, आता हे यल कधी लावलं होतं तुम्ही? आता हे म्हणजे आता जवळजवळ आहे ना, हां. हे 29 वर्षाचा मांडव झालाय. आणि याचा उपयोग काय होतोय? याचा उपयोग म्हणजे फक्त सावलीसाठी बुवा, हा, सावलीसाठी. त्यात दिसून व्यवस्थित दिसत आहे आणि फुलाफुल शोभेची आहेत. फुला पण शोभेची आहेत नाही का, हां आणि दिसून व्यवस्थित दिसत आहे. काही कार्यक्रम असला तर मग आता बायकवाल्यांच्या बऱ्याचशा मिटिंग इथंच होत्या. या मांडवामध्ये. पहिला कसं असं हे लाकूड लायलं होतं, हां आणि मग त्या लाकडांवर काय ते आवरण ना, हां. मग आम्ही म्हणला भाऊ आता थोडासा सपोर्ट जर दिला तर आणखी चांगलं आहे. मग आता या 3 वर्षापूर्वी ना याला यंगल टाकून घेतले ते. आणि इकडं ह्या भांडा टाकेले, आता इकडं काही पक्षी येतात का पाणी? पक्षीमध्ये आता आपल्याकडे चिमण्या 2-1 हजार चिमण्या आहेत, इथंच राहतात मुखामी. इथंच राहतात ते. आता ते गेल्यात कुठंतरी बाहेर. हां. मग आता त्यांना तर खाली कोंबड्या दाणं खाऊन देते नाही म्हणून हे भांडे टांगले जाते, आणि मग त्याच्यात दाणं खाणार खाली पाण्याचं हे भांडा राहतं याच्या फुलांमध्ये. हा, पाण्यावर भांडा घेतो. पाण्याचा भांडे म्हणजे वर दाणं खायचं आणि खाली पाणी प्यायचं. आणि आता मग आता घरी शेती करायसाठी बैलजोडी घरचीच आहे तुमची? घरचीच म्हणजे आमच्या त्या गायी आहेत 70-75 गायी आहेत कोकणामध्ये. कोकणात राहतात का? हा, आमच्या भावाच्या चुलत भावाच्या. हा. तर आणि त्यांच्या गायींमधून आणली होती तर आदत आता अजून. तर मित्रांनो, आमच्या ज्या ममता मावशी आहेत त्यांना बीजमाता ही पदवी कशी भेटली, अख्ख्या अकोले तालुक्यातच त्यांचं नाव म्हणजे गाजतं आहे. तर आता आपण थेट जाणार आहेत त्यांच्या परसबागेमध्ये. कोणकोणत्या वनस्पती आहेत, कोणकोणत्या रानभाज्या आहेत, त्या सगळं आपल्याला आता या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे. तर मावशी, आता आमच्या मित्रांसाठी आपली ही परसबाग कशी आहे हे दाखवा. तर आता मावशी, ह्या परसबागेमध्ये आम्ही जाणार आहेत मावशीला घेऊन. चला काका. तर आता त्या परसबागेमध्ये कोणकोणत्या अशा आयुर्वेदिक वनस्पती आहेत, कोणकोणत्या रानभाज्या आहेत, ह्या तर आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे मित्रांनो. तर आता हे पहा. तर मावशी, आता हे कोणते आपलं हा जाम पेरूचं झाड आहे ना? आता हे कधी लावलं आहे? याला आता जवळजवळ 3 एक वर्ष झाले असते. 3 वर्ष झालं. तर मित्रांनो, हे पहा, ह्या मग बीच आहे ना तो, मग बीच याला टाइमच लागत आहे. असं ना. हा. तर आता इथं ही जी वनस्पती आहे मावशी, आता आपल्या गावाकडल्या लोकांना तर माहीत आहे, पण आपल्या काही लोकांना माहीत नसेल, तर ही वनस्पती कोणती आहे? ही बडद्याची भाजी आहे, आणि ह्यो सुरणकंद आहे. हा, सुरणकंद आहे. हा सुरंकंद आहे का? हा. पण त्याला आताची कोण फुटलाय ना? आताशी म्हणजे तो निघतानाच उशिरा निघतोय जरा. बरं, बडद्याची भाजी, आता बडदा ह्यो एकदमच आयुर्वेदिक आहे. हा. याची भाजी आता तुम्ही खाली का? खाली नाही म्हणजे आता सध्या मी शिजात घातली. आता सध्या शिजत जाते का? हा. म्हणजे ही भाजी सुद्धा तुम्ही घरीच पिकतात ना? हा. आणि आता त्या सध्या शिजात घातली मी. आणि त्यानंतर आता आपण पुन्हा आलोय आता इकडं. तर हे काय? पाचूट कांदे ह्यो. पाचून कांदे का? पाचूट कांदे. मग त्याची काय भाजी करतात का? याची पण अशी पाल्याची भाजी करायची, आधी करून घ्यायची. हा. आपण कांद्याची पात करीतो ना, हा, म्हणजे तसेच करायचे सेम कांद्याच्या पातीसारखे. ह्या अशा पद्धतीनं हा. मित्रांनो, हा पहा, हा आहे पाचून कांदा. हा. याची पण अशी कांद्याच्या पातीसारखी भाजी करतात. हा. तर आणि ही पोळी आहे, हिची पण तशीच भाजी करायची. ही काय कोळू का? ही पोळी. हे त्याच्यासारखंच आहे, फक्त याच्यातून त्याच्यात फरक आहे ना. लय फरक आहे याच्यात त्याचे रुंद रुंद पाचतात, जाड पाचतात. हम्म. त्याची बारीक आहे ती गवतीच्या सारखी नाही का. हा, तर पहा मित्रांनो, पाहून घ्या, त्याच्यात आणि याच्यात फरक आहे. हा पाचून कांदा आणि कोळू. त्यानंतर आता आपण जाणार आहेत. आता हा कढीपत्ता गावठी आहे का? हा, गावठीच आहे ते. या बी पडत आहे मोठ्याला झाडांचा, मग ते उगलंय ना पण. तर मोठमोठे कढीपत्ते झाडं पण आहेत ते. आता म्हणजे कढीपत्ता आहे काय आपल्याला काही विकत घ्या नाही लागत ना. कढीपत्ता विकत घ्या नाही लागत. त्यानंतर आता आपण अजून काही वनस्पती पाहणार आहेत. इकडे चायच्या भाज्या, त्या काय सगळ्या चायच्या भाज्या याला निघाल्या तिडून तिडून पार इडवर पार. तर हे पहा, हे चायचाच येईल ना सगळा. चायचंच येले ते काही चायचंच येले तिडवर. आणि मग आता ह्या समजा आता ह्या रानातून याचा काही कंद खणून आणता का तुम्ही? हा, कंद आणलं होतं खणून, आणि मग ते लावलं होतं इडं. आता डोंगराला
आज या वर्षी जाईल, पुढच्या वर्षी जाईल, पुढच्या वर्षी जाते का नाही, पण मग आपल्याला खायला हा पाहिजे पण मग हे कंजर लावलं ते कवरे राहतात कवरे का राहतं ते. आणि मग हे कंदच लायलंय ती एका तीवर पार. आणि पाणी मग त्याली पाणी का त्याला पाणी पडला कारण हवे नसते निघून येतं ती कवापासून भाजी खातोय आम्ही पार तीवर गेलं ते. तर मित्रांनो ही आहे चाई, रानभाजी चाई. तर एक वेळेस मी तो व्हिडिओ दाखवला होता, आम्ही रानात चाईची भाजी आणायला गेलो होतो. तर मग मावशी आता समजा ही चाईची भाजी आता ही तर काही तुम्ही डोंगराला जात नसतील कुठंच, नाही घरीच खायला भेटते. घरीच खायची. आता हे भरपूर वेळेला आलं ते, नाही, कोणी पाहुणार आला कोणी आला तरी कोणी कुठून नेता कोणी कुठून नेतं ना. आता तर चला हे बघा मित्रांनो, भरपूर मोठी अशी मावशींची परस बाग आहे. याच्यामध्ये अजून काय काय वनस्पती आहेत ना, या सगळ्या आपल्याला पाया भेटणार आहे ती. तर आता मावशी आपण ह्या ज्या वनस्पती जवळ आलो आहे, तर ही कोणती वनस्पती आहे? ही लोतीची भाजी. लोतीची भाजी. लोतीची भाजी एकच कंद आणला होता तर तिचं आता एवढं कोंब निघालं तर पाहिजे एक ते ऐकून हे अजून निघतच. हां हां. तर म्हणजे आता हे मोठमोठं कंद होतात का हे? हा मोठं कंद होतोय. हा. आता ह्या वर्षी तर काय त्याची भाजी होऊ शकत नाही म्हणजे नाही का, हा. आता एवढंच निघालं. हा. आता पुढल्या वर्षी तर जास्त कोंब निघतील म्हणजे त्याची काय केलं तरी भाजी होईल. भाजी होईल. हा. आणि ह्यो एवढा मोठा येले हा कायचा येले? चाव्याचा येईल. कायचा? चावा मग त्याचं काय, ती भाजी कशी करते ती? त्याची भाजी नाही त्याच्या कंदाची भाजी करायची. गेल्या वर्षी ये पाहिड त्याच वर्षी ये पाहिड होता. इकडं का? हा कोणता कंद म्हणतात तुम्ही? चाव्याचा कंद ह्यो ये पाय ह्यो येला आता वर गेला ह्यो. हा. त्याच्यामध्ये आता लाविले मी इथं तर ह्यो काय असा वळीत घेतलाय. तर मित्रांनो हा बा चावा. हा. याचा तोच कंद आहे, पण त्याला पाला नाही आला अजून. असा पार वर जाणार ना आता झाडं? डायरेक्ट वर जाणार. झाडं तर याचा कंद आहे ना एवढं कंद निघत होती. असं मोठमोठं ना. हा आणि मग ते कंद म्हणजे असंच ठेवायचं, तसं ठेवायचं. आपण उन्हाळभर खायचं. उपासाला चालतात ना. उपासाला खायचं. भाजी करायची कंदांची उकळून आपली ती काय उन्हाळभर म्हणजे पाण्या पावसाची भाजीपाला पाल्याच्या भाज्या काय भेटतात. उन्हाळ्या दिवसाला कंद काय भेटत होती. आणि इकडे हे काय रताळ्यात का? हे ना मग ते काय झालाय तो कंद खाली राहतोय का नाही, हा. मग एवढी जागा एरसी असणार राहायची तर ते ज्योतीला ती रताळाचं रताळ्याचं म्हणजे आता रताळ पण म्हणजे सगळंच थोडं थोडं आता आपल्या जागा सगळं थोडं थोडं आपले. ना आपल्याकडं त्याच्यामुळं मग ते होतंय आता त्यानंतर मग अजून कुठल्या कुठल्या भाज्यात आता आपण आता ना इथं ही भारंगीची भाजी. ही भारंगीची भाजी का? भारंगीची एकदा खुडून घेतले, हां. एकदा भाजी करून खाले, आता ती परत फुटली. हे एवढं मोठं एवढं झाड राहतं का असा? हा मोठाली झाडा होत्या ती कुरकुडा अशी नाही का अशी. पण अजून एवढं काय खास म्हणजे पाहिलं जर फुटलं का भरपूर होत असेल ना. हा 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 एकदा फुटलं ते का शेंड एकदा फुटलत नाही शेंड. हा. आता हे झालं का आता या खालून वर पका असा दुंबारच्या दुंबार निघत किती भाजी खपणार. आणि ही भारंगी आपल्या रानात राहते ना. ते राहते लोक वारंगीची भाजी खाते नाही ती, पण आम्ही खातो. आम्हाला आवडते म्हणजे हा लोकं बरोबर नाही का, आताच्या पोरांले नाही का या काहीतरी जारण म्हणून हा बरोबर आहे. आता हे काय मग कुठे दिसतंय ना असा. हा. मग आणि त्याच्या याच्या ना या भारंगीच्या आता पाल्याची भाजी बंद झाली ना. फुलं येतात ना फुला हा आपो वालाचा मोर नाही का करीतो हा. तशी जर फुलांची भाजी केली ना तर अशी भाजी होते तर एकच नंबर भाजी होते. आणि त्यानंतर आता ह्या समोर आणि ह्या चित्रू कोणता चित्रुक आहे का? हा चित्रुक या चित्रुकाची अशी पाल्याची भाजी करायची कवळ्या अशा पाल्याची भाजी करायची. तर मित्रांनो हा पहा ह्या चित्रुक. ह्या पाय चित्रुकाची अशा पाल्याची भाजी करायची. तर ह्या चित्रुकाच्या पाल्याची म्हणजे कवळ्या पाल्याची भाजी. कवळ्या पाल्याची भाजी करायची. आणि आताच दवा डॉक्टर झालं ती, हा. मग आता लोक याचा उपचार नाही करते. नाही तर पहिली आहेत ना आमची आई आजी ती मुळी घ्यायची अशी उगाळायची ना असं डोक्याला टिपकं द्यायची. डोका दुखायला लागला डोकाच राहून जाणार. येऊन जाणार. आणि ती त्या आमच्या आजीचा गुडघा दुखायला लागला त्या गुडघ्याला अशी लेप द्यायची. तर आता कसं आहे माहिती आहे का, ह्या जर एवढं आयुर्वेदिक आहे, डोका दुखायला लागलो जर डोक्याला चोळला तर मग खाल्यानंतर पोटाचा आजार सुद्धा नष्ट होतो नाही का. ही भाजी आहे ना चित्रुकाची ही अनबडल्याची भाजी आयुष्य खावा. बरोबर आहे. तरी ते पण आता बडद्याची तरी 12 महिन्यात एकदाच भेटते. हा. आता ही तर लावली तर हिला जर असा गारवा असला ना ही कवरे फुटत राहते. हा ही भाजी ना कवरे चित्र. फुटत राहते. नाही. पण एवढीच करता थोडा असा पान झाला का तिचा असा का मग ती वाताड होते. असं असं डायरेक्ट असा बुरका पाणी ना तेच पान वाताड नाही ही वाताड लागेल भाजी. तर त्यानंतर पुन्हा एकदा मित्रांनो. आणि आता इकडं कुठल्या भाजी आहेत मग पुन्हा? आता इकडे आहे हे का या पूर्ण वट्यावर सुरणकंद येते. ह्या पूर्ण उठे इकडं सुरंखंद आहेत का? सुरणकंद येते का निघत होती बरंच निघत अजून. लेट आहे मी अजून. हा म्हणजे निघतील ते. ही रान आंबाडी. ही कोणती रान? आंबाडी तर मित्रांनो नाही रान भेंडी. रानभेंडी का? हा तर ही आहे रानभेंडी. रान भेंडी.
आणि त्या भेंड्यांची भाजी खाऊन पाहतो मी किती भारी लागते. हा म्हणजे रानामध्ये एवढ्या भेंड्या येतात ती, हा पण लोक नाही का ह्या करते नाही, पण आम्ही खातोय. आम्ही डायरेक्ट आणून खावतोय. एकदम ती आहे ना आपल्या भेंड्या तरी पोकाळ राहतात, ती एकदम भरी भेंडे राहते. म्हणजे ही रानबेटी. हा आणि तिकडे हळद आहे का ती? ती हळद आहे. आता हळद तर काय तुम्हाला विकत घ्या नसेल लागत नाही बहुतेक. नाही 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 हळद कंदीच नाही आम्ही विकत घेते. आणि ह्या वर्षी तर म्हणजे अशी खणली पण नाही, कारण तिचा कामच नाही आला. हा, म्हणजे नाही, आता आणि भरपूर वेळ खाण्याला वेळ नाही भेटला खरी म्हणला तर. आणि त्यानंतर आता याच्यामध्ये थोडासा गबाळ झाला आता ह्या निदाया लागत थोडा थोडा. नाही लागला. आता याच्यात काय नांगर चालत नाही काय नाही, आता सगळे कंदच म्हणजे फक्त काढून घ्यायच. आणि इकडे ही कोणती भाजी आहे? ही दापेची भाजी. दापेची भाजी ना? हा ठीक आहे. या दापेची मी अशा कवळ्या कवळ्या पानांची भाजी करायची. त्याला काही नाही, असा घेतला ना आता कुठून तरी त्याला परत दुसरा ढेर निघतो. तर मित्रांनो हे पहा, ही दापेची भाजी. हा अं, हरभऱ्याची डाळ टाकून केली ना हा एकदम भारी भाजी होते. तर ही दापेची भाजी आणि ही भाज्या सुद्धा रानातच भेटतात. ह्या सुद्धा 12 महिन्यात एकदाच भेटतात. आणि याची भाजी आहे ना ती कवरही खाता येते, पण ही भाजी आहे ना जास्त वेळ नाही खाता येत, म्हणजे वाताड होते. वाताळ होते का? आणि ती आताच खायच्या लागायची, नंतर नाही, अजून 15 दिवसांना नाही खाता येत. बरोबर आहे. तर मित्रांनो आता भरपूर अशा रानभाज्या दाखवल्या. त्यानंतर आता आपण पाहणार आहेत ह्या ज्या फळझाडं आहेत ती, ह्या कोणकोणती फळझाडं लावल्यात तुम्ही अशा? या पेरूचं आहे, हा. ही बोर आहे, ही बोर आहे का? ही बोर आहे. ही आपली गावठी बोर आहे का दुसरी कोणत्या? गावठी नाही. हा आम्ही ना तिरमकला गेलो होतो, तिथून बोर आणले, त्याची तयार केली. म्हणजे ही बोर हा मोठाली बोर आहे ती. म्हणजे लागतात ना बोरा. हा मग येते ती. आणि त्यानंतर मग आता तिकडं बाकी सगळं हे आंबा येते, त्या तिकडं चिक्कू आहे, आणि त्या तिकडे सीताफळ आहे पुढं. तर मित्रांनो पहा, भरपूर अशी फळझाडंसुद्धा आहे ती. रानभाज्यासुद्धा या मावशींच्या ही जी परसबाग आहे. तर आता हे परसबाग आहे म्हणजे अजून बऱ्याचशा म्हणजे भाज्या अजून व्हायच्या असतील ना बाकी? काय भाज्या निघाल्याच नाही ती. बऱ्याचशा भाज्या निघायच्या बाकी आहेत ना. तर चला अजून काय काय आहे, तर आपण सगळं पाहणार आहेत मित्रांनो. तर आता मावशी चालत पुढं. काय सुरंत निघाले यार. हे सुरंखंदच निघालं ना रे. हां ही केळीचं झालं का? कवदरी आहे ही? कवदरे हे इकडे एक आहे, ही एक आहे. इकडे एक आहे का? हा. मग आता या कवदरीचा तुम्ही काय उपयोग करता ती? तिथं ना इशा सोंडग्याची भाजी करायची, आणि जर नाही ना भाजी केली तर सोंडग्याची भाजी करायची, आणि त्याला केळ्या येतात ती. त्या हा, केळ्या हा. इतकी भारी लागत आहेत खायला, तर लय उजट लागत आहेत. पण एवढाच का सीताफळासारखा त्याला बिल जास्त राहतात त्याच्या. असं ना? हा तर ही कवदर हे पण कड्या कपारीलाच राहतात ना. त्या कपारींना. आणि पहिली लोक आहेत ना पित्र असली तर हे कवदरीच्या पाल्याला आणायला किती लांब जायची, हा त्या डोम खराय ना. डोम करायला, हा, जेवायला हा. नाही का याच्यावर. हा जेवायला सुद्धा यायचं. पित्रांच्या वेळेस पहिले कवदरीच्या पानावर जेवायची. बरोबर आहे. ताटांमध्ये जेवतात. आता त्या खाना करायला नाही काय. हा बरोबर आहे, त्या सगळं आयुर्वेदिक आहे. हा. आणि मित्रांनो पुन्हा त्यानंतर आता या मावशीच्या परसबागेमध्ये ज्या ज्या काही फळझाडा, चिक्कू, आंबा, बोर, पेरू या सगळ्या गोष्टी. आता इकडे दुसरं काय नाही ना मग? नाही, आता इकडे नाही काय. आता हे पेरवेत ना उन्हाळा पावसाळ्या याला राहतात तशी. असं ना? हा म्हणजे पाणी आहे काय पण तुमच्याकडे? पाणी नाही तरी पण मग ते येतातच. येतातच ना? हा म्हणजे असं आंघोळी पांघोळीचा फक्त पाईप टिकून मोरीचा असा पाईप टाकायचा झाडांमध्ये, दुसरा काय नाही करायचं. तर काका आता ही तुमची जी परसबाग आहे, तर यामध्ये आता साधारणतः किती रानभाजी आहे ती? आता ह्या परसबागेमध्ये ना हां जवळजवळ 70 ते 75 रानभाज्या आहेत. म्हणजे ह्या रानभाज्या आणायला तुम्हाला कुठंच बाजारात जायला नाही लागत? बाहेर कुठं जायची गरज नाही. ज्या नाही त्या उपलब्ध आपण बुवा इथं करून ठेवल्यात, आणि काही नसतील तर ते अजूनही आपलं प्रयत्न चालू होते. मावशी समजा पाहुणे रावळे आलं तर मग तुम्ही वानावळा देत असेल ना? वानवळा देतो ना, आमच्या पाहुण्या रावण्यांच्या भाजीच ती राहते ताटाला. ताटाला भाजीच ती राहते ना, म्हणजे दुसरं काय जे करायचं तर? काहीच नाही. आणि मी जर आले ना इकडे घुसले ना तर एक भाजी नाही आले ना तर ती भरतीच भाजी घेऊन जाते. पण मग कधी कधी पोरा सोराचं घरी आलं ना लय भाज्या करायला येतात मला, मग ती प्रत्येकाच्या आवडीची नाही का. हा याला दापेची भाजी नाही आवडत, मग त्याला 5 कांद्याची करायची, त्याला 5 कांद्याची नाही आवडत, मग त्याला अशा मग लय भाज्या होत्या ते. तर आमच्या गावचे जे सरपंच आहेत पंढरनाथ बवारी, तुम्हाला हा जो मावशीने प्रकल्प राबवला आहे समजा, ह्या कसा वाटला तुम्हाला? नाही नाही, ही दुर्मिळ गोष्ट आहे. आणि ही दुर्मिळ गोष्ट असून सर्वसामान्य आदिवासी माणूसच या गोष्टी करू शकते. जंगली डोंगरात राहणारा. आता तुम्ही मार्केटला किती महागाच्या भाज्या भेटतील, केमिकलयुक्त भाज्या भेटतील. ही सेंद्रिय नॅचरली भाज्या, नैसर्गिकरित्या
आणि पाऊस पडल्याच्या नंतरच ते कोंब फुटते, वेली फुटते. आणि त्यानंतर काकाने सुद्धा तेवढीच मेहनत घेतली आणि मावशीने सुद्धा भरपूर मेहनत घेतली. तर मित्रांनो, आता आपण म्हणजे आता मावशी, आता काका, आता मावशीली बीजमाता हा पुरस्कार तर भेटला आहे, अनेक पुरस्कार भेटले ती. तर ह्या मावशी दिसत्या तशा साधारण नाही मित्रांनो, फक्त साधा माणूस आहे. पण त्यांच्याजवळ जी कला, गुण आणि हे तर मी आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलात. पण तिला अनेक पुरस्कार भेटले ते. आता ते पुरस्कार कोणकोणते भेटतात, काय काय पुरस्कार आहेत ते आता आपण स्वतः पाहणार आहेत आणि मावशीच्या तोंडून ते पुरस्कार भेटण्याच्या वेळेस काय त्यांची प्रतिक्रिया होती. तर चला, आज त्यांना कोणकोणते पुरस्कार भेटतात ते आपण प्रत्यक्ष आता ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. मित्रांनो, आता इथं हे दिसतात, हे भोपळे आहेत, एवढे भोपळे आहेत ना मावशी? हा, हे एवढे भोपळे आहेत. बरं, आता हे बऱ्याच जातीचं भोपळे आहेत, कसं कोणत्या जातीचं भोपळे ते? आता ना हे एवढे आहेत ना, हे एका जातीचं आहे ती, हां, तो वेगळ्या जातीचं आहे, हे वेगळ्या जातीचं आहे, आणि तो तिकीला ते वेगळ्या जातीचं आहे. म्हणजे किती जवळजवळ 7-8-10 जातीचं भोपळं आहे तीच. आणि ते दोन आहेत ना, हां, ते खाती नाही, ते कडू लागत होते. पण मग अख्ख्या जातीचं भोपळं सुद्धा तुम्ही जपून हे ठेवलं. सगळं खायला लागत होते. मग यांचा बियाणा लावला का तुम्ही? हा मग, आणि हे घोसाळे. हा गोसाळे का? हम्म. हा, तो गोसाळे, आपण त्याला भोपळाच म्हणलं. घोसाळे. नाही, मग मला माहित होतं ना, पण मग ते असं खालून साथ गेला मग. हा, तर मित्रांनो पहा, किती जातीचं भोपळं, एक गोसाळे त्याच्यात, किती जातीचं भोपळं, एवढा बियाणा तुम्ही जतन करून ठेवतात का? तर मावशी, आता आपण एवढा दाखवला, तर याच्यातून तुम्ही काय संदेश देशाल? आता हे बघा, ह्या चिचुरड्या ह्या कधीच भेटती नाही. हां, आता ह्या रानभाज्या, ह्या चिचुरडा संग नागल्याची भाकर, ह्या जर खाला तर आपल्या शरीराला चांगलाच आहे. कधी खाता नाही ना, रानातला खा, आपला गावठी खा. याला काय, ह्या भाज्या जर बघितल्या तर ह्या मार्केटमध्ये पैसे देऊ नये, वेळेला भाज्या भेटतील. नाही, बरोबर. आणि खत नाही, काय नाही, नाही का? खत नाही, काय नाही. ह्या भाज्या आपला आहे तर ह्या म्हणजे एकदम जुन्या लोकांचं आहे, आणि त्या जुना त्या सोना कधीच व्हायला जात नाही. आणि कधी लक्ष ठेवता नाही ना, जुन्यावरच लक्ष ठेवा, आताच्या पली नाही, कली नाही. हा, बरोबर आहे. ते शेवटी जुनाचं सोनं. आणि आता सगळ्या गोष्टी ह्या रासायनिक झाल्यात, नाही का? हा, सगळ्या झाल्या. ती म्हणजे तसं जर पहिला ना, आता बागायत आला तर खत किती आणि औषध किती. त्यानंतर मित्रांनो, आता आपण आलो आहे थेट मावशीची ही सीड बँक्स, म्हणजे इथं सगळा बी बियाणा राहत आहे, सगळा गावठी बियाणा. तर काय काय ते आता आपण आतमध्ये जाणार आहे ते. तर दादा, आता एक सांगा, तर आता ह्या आपल्याकडं एवढं जे वाहन आहेत, एवढे भाताचं वाहन आहेत का? हे सगळं भाताचं वाहन आहेत, 70-75 जातीचे वाहन आहेत. गावठी? हा, पूर्ण गावठी भाताचे हे सगळे. आणि तिकडं इकडं हे नागलीवर हे, आता यावर नागलीचं गोंड बिंड, काय भाताचे गोंड आहेत. पूर्ण हे नागली आणि वर हे. किती जातीच्या नागल्या, किती जातीची वर आहे? 22 जातीची नागली हां, आणि 8 जातीची वर हे. आणि इकडं सगळं कडधान्य आहे मग बाकीचं. कडधान्य येते इकडं आपला वाहन. आणि समजा, ऐका ना काका, मग एक सांगा, तर एवढं जर बियाणं तुमच्याकडं उपलब्ध राहत आहे, तर तुम्हाला बाहेर पण मागणी असेल ना? बाहेर मागणी पण आहे ना. आणि आपल्या शेतकऱ्यांना मागितलं तर देणार का तुम्ही? शेतकऱ्यांना मागितले मग देणार आपण. जसं म्हणजे आता समजा भाताचं सीजन निघून गेले, आता भाताची वाटप झाली, हां, ज्या उपलब्ध असेल आपल्याकडे, वाल घेवडा असेल, काही भात असेल, तर मग ते देऊ शकतो आपण. तर भरपूर गावठी वाहन आहे तिकडं. तर आपल्याला घ्यायचं असेल ना मित्रांनो, तर मावशींचा नंबर हा समोर दिसतोय बघा, स्क्रीनवर आपल्याला नंबर दिसत असेल ना, ह्या स्क्रीनवरच्या नंबरवर आपण संपर्क साधा आणि आपण गावठी बियाणं नक्कीच घ्या. काळभात, आपली जुनं ते सोना, शेवटी नाही का, जुन्या गोष्टी सगळ्या बुडाल्या ती, पण ह्या गोष्टी अजूनही मावशीने म्हणजे जतन करून ठेवल्या ती. तर आता जर कोणाला लागत असेल तर ह्या बियाणा मावशी तुम्ही देशाल ना बियाणा आपल्या गावठी लोकांसाठी, नाही का? नक्की आपल्या गावठी लोकांसाठी. आणि आपल्या गावठी लोकांनी गावठीच खायला पाहिजे, हे नाही इच्छा. हां, बरं, चालेल. तर मित्रांनो, आता त्यांच्या घराच्या चौकटीवर सुद्धा अनेक पुरस्कारांचं म्हणजे फोटो लावलेत पहा. तर त्यांना सुरुवातीला एक इथं पुरस्कार भेटला होता, ते इथं लावले ती. संत गाडगे महाराज जीवनगौरव पुरस्कार एक भेटले त्यांनी, हा पहा इथं समोर आहे. त्यानंतर मग पुन्हा मावशी ह्या सासू आहेत का तुमच्या? म्हणजे दोन्ही सासू आहेत ना? दोन्ही आहेत. शेवटी त्यांची पुण्य, आणि ही लहानी. त्यांच्या म्हणजे आता शेवटी त्यांची पण पुण्य आहे, नाही का? आणि पुन्हा ह्या इकडं जो पुन्हा इथे एक पुरस्कार आहे पहा, आदिवासी विकास विभागाकडून तो भेटले पुरस्कार, हा एक पुरस्कार. त्यानंतर इकडे सन्मानपत्र आहे, शारदा सन्मान सोहळा 2025 त्यावेळेस भेटले हा. तर मित्रांनो, आता आपण मावशींचं जे काही कार्य आहे ते तर आपल्याला दाखवलं,
पण त्या कार्यानिमित्त त्यांना भेटणारे पुरस्कार कोणकोणते आहेत हे आता आपण दाखवणार आहेत. तर मावशी, आता हे पुरस्कार तुम्हाला म्हणजे कुठं कुठं भेटलं हे सांगा आम्हाला. मला ना ह्यो पहिला पुरस्कार पुण्याला भेटला होता. हां पहिल्यांदा ह्योच हा. म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये मला कधी कोणासमोर न जाताना हे पुरस्कार घ्यायला गेलते मी. त्याच्यानंतर आहे ना ह्यो पुरस्कार मला कलकत्त्याला भेटला होता. ह्यो पुरस्कार घ्यायला मला कधी म्हणजे गाडीत बसायचं माहित नव्हतं, पण हे पुरस्कार घ्यायला मी विमानानं गेलते. विमान गेलं त्याला. विमानानं गेलते हा. तर मग समजा आता तो पुरस्कार हा. आणि त्यानंतर भरपूर असं आहे की त्याच्यानंतर आहे ना भरपूर पुरस्कार आहे. पाय उंच माझा धोका ह्यो पुरस्कार भेटला होता. तो कोणत्या तरी चॅनलकडून भेटला असेल ना, हा त्या जी मराठी जी मराठीकडून भेटला होता. आता बरेच काय पुरस्कार आहेत आता यांची हे एवढीच. बाकीचे आहेत ना, हे सगळे हे पुरस्कार आहेत ना, असं आता यांचे आहे ना सगळी नावा तारी गावाचं नाव सगळं आहे. आता आम्हाला तर काही लिहिता वाचता येत हा, नाही. नाही, बरोबर तुम्ही आहे. पाहू शकता हा, असं. तर मित्रांनो आता कोणकोणते पुरस्कार आहेत ना ते हे आता आपल्याला दिसणारच आहेत. हे पहा, तर आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या टायमाला त्या टायमाला हाही पुरस्कार भेटला होता त्यांना. इकडं बरंचसं काही म्हणजे आता सगळ्याच गोष्टी काय आपल्याला एवढ्या नावं सांगत बसण्यापेक्षा का हे पुरस्कार आहेत ना, इतकं पुरस्कार आहेत ना मित्रांनो, तर साधारणतः त्यांचं हे कपाटच पूर्ण भरून गेलं आहे. पहा, पूर्ण कपाट भरून गेलं आहे. आणि हे पहा, तर हे पुरस्कार साधारणतः चांगलं 30-40 असतील आहे का नाही म्हणजे, 3-4 असतील. तर एवढं पुरस्कार आहे ती. तर हे पुरस्कार त्यांना भेटलं त्या टायमाला त्यांना कसं वाटलं असेल, किती आनंद झाला असेल, हे सुद्धा आता आपण थोडक्यात मावशीकडून ऐकणारच आहे ती. तर मावशी, आता हे जे तुम्हाला पुरस्कार भेटलं तर यांचं श्रेय कोणाला जात आहे? तुमच्या हे मार्गदर्शन तुम्हाला एवढं कोणी केलं? हे मार्गदर्शन खरी म्हणलात ना आमच्या सासऱ्यांच्या आई वडिलांची पुण्य आहे. हां, असं. आणि हे बियाणं आमचं होतंच म्हणजे आमच्याजवळ होतं नव्हतं असं नाही, पण हे फक्त घरात दडेल होतं. तर अशी बाईक संस्था आल्यामुळे ना हे थोडं जगासमोर गेलं. आणि मग काकाने पण सहकार्य चांगलंच केलं असं हा, सहकार्य म्हणजे आता त्यांच्याशिवाय काय आहे आपलं नाही का. हा, बरोबर आम्ही आहे. कंदी करताना एकत्रच काम करतो, एक विचारानच काम करतो. मग काका आता मावशी एवढ्या लांब गेल्या, समजा दिल्लीला गेल्या होत्या, आता एक वेळेस सांगून 2 वेळेस गेल्या होत्या. 3-4 वेळेस 3-4 वेळेस झाले. 3-4 वेळेस झाले. हा, 3-4 वेळेस बाबा विमानानं प्रवास केला म्या. म्हणजे मला तरी असा बरं, विमानात बसायला आता आमच्याच अंगाला काढायचं, आम्ही तर कधी विमानात नाही बसलो. विमानात बसायला तुम्हाला कसा वाटला बा? दादा तुम्हाला खरी सांग का, पहिल्यांदा विमानात गेले होते, तिकीट काढला होता तेव्हा साठी साहेब होते, त्यांनी तिकीट काढला होता. यांचा आणि माझा जवळजवळ 1 हप्ताभर भांडण झाला होता. मी म्हणा मला जायचं नाही, पण ते काय ती पांडुरंगाची हे आहे. म्हणजे विमानात बसेपर्यंत माझा काहीच काय ठिकाणी नव्हता. उडला हा, पडत होता, काय होता हा ते काय सगळं. नाही नाही, ती लय लय बारीक गोष्ट विचारत येत होती बरं का. पण शेवटच्या दिवशी मग आता तर जायच लागणार आहे, पण मग मी एक असा अंदाज केला, चला एवढी तिटून इडून आपल्याला त्या लोकांनी आपल्याला एवढी आपुलकीनं बोलावलाय आणि आपलंच काय होणार आहे नाही का. बरोबर. असं मग काका मावशी जात नव्हत्या, मग तुम्ही त्या बळजबरी केली नाही होती. ती गंमत अशी झाली ज्या वेळेस तिकीट बुकिंग केला त्यावेळेस तिला सांगितलंच नाही. तिकीट आम्ही परस्पर म्हणजे साहेबांनी आम्ही हे केलं. मला माहितच नव्हता. जाऊ द्या, तर मग ही म्हणली मला जायचं नव्हतं, तुम्ही मला विचारलंच का नाही बरोबर. अगोदर. म्हणजे मला जायचा नव्हता म्हणजे असं नाही, मला जायचा होता, फक्त मला असं काहीतरी गाडी घोड्याने असं जायचं होता. इमानानं जायचं नव्हता मला. विमान जायचं. हा, म्हणजे असा एक म्हणजे भीती ना, कारण निर्माण जर झाली कधी माझ्या बाहेरच पडेल याच्यामध्ये. नाही आपण. आपल्याला जर कधी एसटी मध्ये जर आपण कधीतरी 15-3 वारांना महिन्याने एकदा बसतो. तर मित्रांनो, आता मावशीने आपल्याला जी काय कहाणी सांगितली, काका पण मावशीला म्हणजे पाठवायला उत्सुक होतं, पण मावशी जात नव्हत्या. जायचं होतं त्यांनी, पण एसटीनं जायचं होता, विमानानं त्यांनी प्रवास करायचा नव्हता. का तर भीतीचं वातावरण तयार होत आहे. भीती वाटते आपल्या गावाकडल्या बाहेरी, कसा तर कधी विमान पाहिलंच नाही. आणि ही पण खरी गोष्ट आहे मित्रांनो, आम्ही पण बारीक असताना विमान जरी पहिला पुढं उतरला तरी आम्ही तिकडे लांब लांब जायचो. तर अशा पद्धतीनं. तर मग मावशी, आता कसं वाटतं तुम्हाला काय हे पुरस्कार एवढं भेटलं, काकाने सुद्धा सहकार्य केला, तुम्हाला एकदम भारी वाटलं असेल ना? आता 4 लोकांमध्ये तुमचं नाव पण 4 लोकांमध्ये नाव हे पुरस्कार जरी मला भेटलं एवढं, तरी मला असं वाटत नाही का मी माझ्या स्वतःच्या हिमतीनं मिळवलं म्हणून असं वाटत नाही. हे मी अशी माझ्या सोबतीचं माणूस आहे, त्यांची साथ आहे मला, किंवा घरच्या माणसांची साथ आहे मला.
किंवा सासऱ्यांच्या आई वडिलांचा आशीर्वाद येते. आणि मेन गोष्ट म्हणजे ह्या मातीचं मला खास सहकार्य आहे. आणि आपले आपले आणि एवढा पुरस्कार भेटला हे मी कधीच म्हणणार नाही का हे मलाच भेटलं म्हणून असं नाही. आज त्याच्यात वाटकरी आहे सगळी जण सगळ्या माती सह वाटकरी येते बरोबर आहे. पुरस्कार. आणि त्याचा आशीर्वाद सगळ्यांचा आशीर्वाद. हा. आणि आपण जे मूळ आपला जन्म ह्या मातीमध्ये झालाय, आपले आद्य क्रांतिकारक वीर राघोजी भांगरे यांच्या गावात, हे माती पण आपलं पुण्य माती आहे. म्हणजे ही आपली दुसरी आई राहते. बरोबर आहे. जन्म देता आई आहे ती फक्त जन्म देते, पण तिला खाया घालायचा का चारायचा हे फक्त माती करते. आणि त्यात आपली ही साथ सुद्धा महत्वाची आहे. दादाची साथ भेटली ही सुद्धा महत्वाची आहे. नाहीतर मग तुम्ही करायला जाणार आणि दादा साथ देत नाही, मग त्याला म्हणजे उपयोग होत नाही ना काही. आज पार आता जरी म्हणले ना पार लगेच मला इथून जायचा तरी ते कधी म्हणणार नाही का आज मला स्वयंपाक करून ठेवेल नाही तू लगेच चालले, असं कधीच नाही. पार त्यांची उत्सुकता जास्त राहते काय ना कुठंतरी पुढं जावा काहीतरी करावा. म्हणून आज तुम्हाला त्यांच्यामुळेच खरी म्हणलं तर मी इथे म्हणजे असं आणि म्हणून तर तुम्हाला विमानात बसायला त्यांनी बळजबरी केली नाही केली का? बळजबरी केली. आणि त्याच्या जवळजवळ मी 5-6 बार दिल्लीला गेले, 5-6 बार मी विमानानं प्रवास केला. आणि विमानात बसल्यात हा. तर खरंच जवळजवळ 5-6 बार झालं माझं विमानात बसायचं. आणि आता नाही काय वाटत म्हणजे विमानात बसायला. म्हणजे एवढं हाय बाबा काय देवाना बुद्धी दिली ही पुण्य आहे आपली काय आहे. हे ते पांडुरंगाला माहिती. तर असो मित्रांनो, तर आज विमानात बसणाऱ्या आमच्या ममता मावशी 4-5 बाऱ्या बसल्या आणि एकदम या काकाने सुद्धा सहकार्य केलं. त्यांनी सांगितलं मी तर त्यांचं- एवढ्या वेळेस विमानात बसले, एवढं पुरस्कार भेटलं मला, पण मला कधीच असा अभिमान वाटत नाही का मग मी विमानात बसून आले का काय झालं. मी कधीच विसरून जाते, कधीच विसरून जाते. गंज मला इतर लोक म्हणतात नाही काय तू एवढे फिरते एवढे ह्या ते करते तू राणीमान, पण मला ह्या कधीच काही बदलणार नाही. माझा बोलणं चालणं बदलणार नाही, माझा लाता कपडा बदलणार नाही, काहीच बदलणार आहे तो साधेपणा तसाच. तसंच आणि राहणार गर्व आहे. नसावा माणसाजवळ. शेवटपर्यंत तसंच राहणार आहे. आणि मी माझ्या स्वतःच्या मनानं कधीच सांगत नाही का मला एवढा भेटला का मी इमानाने गेले का काय झाले. जेव्हा दुसरा माणूस आपल्याला म्हणत तोच खरी म्हणला तर आपला स्वतः वाचून त्याचा काय उपयोग नाही. तर अशा प्रकारे मित्रांनो आज मावशींची भेट झाली. मावशीने सुद्धा किती साध्या मावशी आहेत यात आपल्याला कळलं असेल. काका सुद्धा एकदम साधे माणूस आहेत. आणि आज ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला अनेक रानभाज्यांची ओळख झाली. अनेक म्हणजे आयुर्वेदिक रानभाज्या खा तुम्ही, केमिकलयुक्त खाऊ नका. मावशींसाठी एक लाईक नक्की करा आणि मावशींपेक्षाही काकांसाठी एक लाईक नक्कीच करा. कारण मित्रांनो काकांचा तेवढा सहकार्य आहे. आणि असं मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आता आपण इथंच थांबणार आहे. ती पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा रानभाज्या निघाल्यानंतर. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान मित्रांनो.